हलची ठीक. येस, धन्यवाद. मुख्य व्यासपीठावर आपण एक सन्मान करूयात ज्यांच्या माध्यमातून A1 मंडप डेकोरेटरचे सर्व आदिलजी शेलवले, ज्यांच्या माध्यमातून 4 दिवस अगदी सुसज्ज अशी मंडप सेवा आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की एकही रुपया ॲडव्हान्स न घेता त्यांनी मंडपाची व्यवस्था आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. चांगलं मंडप A1 मंडप डेकोरेटरचे मालक अनिलजी शेलवले यांचं देखील मनापासून आभार. त्यांचा देखील शुभ सन्मान सोहळा आपण व्यासपीठावर संपादित केला. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावपळकावर धावा 2 आणि विकेटचं होतंय पतन. टीम चेंज द गेम खांदारे संघासाठी 2 या धावसंख्येवर सध्याच्या घडीला रनआउटच्या स्वरूपात हादरा बसतोय तो खांदारे संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल होत आहेत. अजयची कामगिरी आता या मेगा फायनल मध्ये कशा प्रकारची असेल ते देखील पाहायचे. 2 धावा स्कोर कार्डवर आहे. 2 षटकांची लढत आहे. 2 षटकामध्ये विचार केला तर अधिकाधिक धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. चांगली फलंदाजी इथून पुढे करावी लागेल चेंज द गेम खांदारे संघाला. कमबॅक करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. ज्याप्रमाणे नाव आहे चेंज द गेम खांदारे संघ, त्याचप्रमाणे नेहमी सामना हा आपल्या दिशेने वळवत असताना चेंज करतो. मात्र आता मेगा फायनलचा सामना आणि उलटफेर दीपक यांच्या माध्यमातून विकेटचं होतंय पतन. महत्वाच्या मॅच मध्ये आता महत्वाचा विकेट संख्येच्या स्वरूपात. फलंदाज बाद. गोलंदाजी केली जाते. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक आणि आजच्या मेगा फायनल मध्ये सेमी फायनल 2 मध्ये अप्रतिम गोलंदाजी दीपवीर बिराड यांच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी. ज्याप्रमाणे समालोचन करत असताना प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं दीपवीर सरांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आता सध्याच्या घडीला गावच्या संघासाठी ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत, कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी केली जाते दीपवीर यांच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर 2च धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील आतापर्यंत मिळवले आणि विकेट कोणाची मिळवली? खांदारे संघाचा कणा संकेतला माघारी परतवून लावलंय. 2 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेंज द गेम खांदारे जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे. कोणता संघ आदर्श चषकाच्या 34व्या पर्वातील चमचमीत ट्रॉफीवर आपलं नाव नोंदवेल ते देखील पाहायचंय. नवीन फलंदाज मैदानात उमेश दाखल होत आहेत. पहिला चेंडू अक्रॉस दी बॅट फटका खेळायचा होता. चेंडू डॉट हाताला जातोय. कमालीची गोलंदाजी मेगा फायनल मध्ये. इकॉनॉमिकली कामगिरी दीपवीर सरांच्या माध्यमातून. 2 विकेट आणि धावा फक्त केल्यात खर्च 2. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत शेवटच्या षटकामध्ये दाखल होत आहेत. समोर अजय साबळे. कसं बॅटल रंगेल ते देखील आता पाहायचंय. पहिला चेंडू थोडी अपील केली होती, मात्र अपील मध्ये हवा तसा फील नव्हता. डॉट बॉलच्या सहित शेवटच्या षटकाला होते सुरुवात. प्रशांत सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील या खेळाडूचा जबरदस्त खेळ राहिला होता आणि आजच्या दिवसामध्ये देखील कामगिरी चांगली पाहायला मिळते. सेमीफायनल 1 मध्ये 2 मध्ये आपण त्याचा खेळ पाहिला स्लॉट मध्ये आणि अजयच्या माध्यमातून चेंडूला धाडले पार्किंग प्लॉट मध्ये. युजिट सिक्सर.
मेगा फायनलचा महारणसंग्राम सोहळा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. स्पर्धेचं नाव आहे आदर्श चषक. वय स्पर्धेचं वर्ष आहे 34वं वर्ष. महाअंतिम गौरवशाली सन्मानपूर्वक परंपरा प्रतिष्ठा अभिमान जपणारी ही स्पर्धा. स्पर्धेचं नाव आदर्श चषक. मेगा फायनलचा सामना चेंज द गेम खांदारे त्यांच्या विपक्ष जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. नाणेफेकी जिंकले. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय खांदारे संघाला. कमालीची गोलंदाजी केली जाते. ज्या प्रकारे नाणेफेकी जिंकत असताना गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला त्यावर सध्याच्या घडीला दोन्ही गोलंदाज खरे उतरतायत. मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची झुंज अजय साबळे देतो, एक चांगली बॅटिंग, एक षटकार देखील प्रशांतच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना त्याने ठोकलाय. एक धाव घेतली होती. दुसऱ्या धावेसाठी इच्छुक आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सध्याच्या घडीला फलंदाज उमेश रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानात. नॉन स्ट्राईक एंडवर आपण सुजलला पाहतोय. बॅटिंग एंडवर अजय. कामगिरी चांगली पाहायला मिळते. 7 धावा बनवल्यात वैयक्तिक अजयने. शपल क्रॉस झाले होते. स्टेप आउट करून फटका केलायचा होता, मात्र बॅटची कडा घेतली. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता सध्याच्या घडीला सुजल देखील बाद होत असताना आपण पाहतोय. सातत्याने रनआउटचे विकेट टाकले जात आहेत. सामना मेगा फायनलचा आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक चेंडूवर आता अजय स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. अशाच प्रकारची बॅटिंग त्याच्या माध्यमातून अपेक्षित आहे. एक षटकार आलाय, अजून एक षटकार येईल अशी अपेक्षा टीम चेंज द गेम खांदारे संघाला आहे. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर गफार. स्ट्राईक एंडवर अजय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 11 धावा स्कोर कार्डवर. 4 गडी बाद. शपल क्रॉस झाले होते. शॉर्ट पिच बॉल होता. पंचांकडे वाईट साठी मागली आहे दाद. मात्र आता ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला आता चॅलेंज केलंय. वाईट आहे की नाही ते आता तपासलं जाईल. चला, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत पवन डोळे सर या. आपली उणीव भासते. फेअर डिलिव्हरी असेल, अर्थात डॉट बॉल. 11 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत. स्ट्राईक एंडवर अजय. शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आले त्याच्या अगदी आवाक्याच्या बाहेर. शेवटचा चेंडू येतो चौकार. चौकारासहित चेंज द गेम खांदारे संघ मेगा फायनल मध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 षटकांचा सामना केलाय. धावा बनवल्या गेल्यात 15. 16 धावेंचं ठेवलंय आव्हान. 12 बॉल 16 धावेंची गरज. मेगा फायनल मध्ये आदर्श चषकाच्या 34व्या पर्वावर कोणता संघ आता आपल्या नावाचा शिक्का मोर्तब करेल ते देखील आता पाहणं आवश्यक असेल. चेंज द गेम खांदारे की त्यांच्या विपक्ष खेळत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना चेंज द गेम खांदारे संघाने धावा बनवल्यात 15. आव्हान ठेवलंय 16 धावेचं. 2 षटका आता विजयाकरता 16 धावेची गरज. मात्र मेगा फायनल मध्ये जसा खेळाचा दुसरा डाव सुरू होईल, समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन आणि आवाज ऐकूयात. एक अनुभवी आवाज. लेजेंडरी कॉमेंटेटर मनोजी कारवे सर. धन्यवाद.
थँक्यू सो मच. कैलास शेलवले सर. कल्पेश हॅलो. कल्पेश इतकाच आवाज आहे. कुठली ती आहे ट्रॉफी, कुठला चषक, बोला. कुठली ही आहे ट्रॉफी, कुठला चषक, पाहताच उभा राही आलेला प्रेक्षक, पाहताच उभा राही आलेला प्रेक्षक, जिच्यामुळे धानिवली हे, जिच्यामुळे धानिवली गाव झाले कृपावंत, धानिवली गावाचा आदर्श चषक, धानिवली गावाचा आदर्श चषक, पाहताच होती दंग, खेळताच होती दंग, आलेले हे संघ, धानिवली गावाचा आदर्श चषक, धानिवली गावाचा आदर्श चषक, धानिवली गावाचा आदर्श चषक. 2026. धन्यवाद. फायनलचा मुकाबला प्रेक्षक पाहतोय आपण. 16 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी, हा किताब चॅम्पियन पद पटकवण्यासाठी आव्हान आहे जय गणराज डोंगर नावे संघापुढे. आणि पहिली धाव आली आहे बहुतेक, आपण पाहतोय जय गावदेव विरुद्ध इथे पाहतोय चेंज द गेम खांदारे. खांदारे संघ आता संरक्षण करतोय. बॅटची आतली नरेश लेमन कट, विकेट किपरला बीट करून शॉर्ट फाईन लेगला मस्त कव्हरिंग केलं. त्या दरम्यान वेगाने काही कमी पावलाने, इतका उंच आहे प्रशांत की त्याला अर्धीच पावलं लागतात एक धाव कंप्लीट करायला. धावसंख्या 2 झाली आहे विदाउट लॉस. सन्मान्य आमचे तुळशीराम दादा भोईर आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांच्या माध्यमातून फार मोठं मोलाचं योगदान. भरजी रोटे साहेबांकडून 500चं बक्षीस आले जर सुजर रोटेने हॅट्रिक घेतली तर. जर तरला महत्व आलंय. वाईड यॉर्कर हाताला, विकेट किपर येतोय जवळ, येतो अपीलला, अपील करायला. भावड्या सर एवढे बहिरे नाहीयेत लांबून अपील करू शकले असते. सरप्राईज तिथं पाहायला मिळालं. परंतु 16चं टार्गेट आहे. चॅम्पियन कोण असेल? मागच्या वर्षी तर हे दोन्ही पण नव्हते, परंतु आज आपल्याला या वर्षी 2026ला 2026ला नवीन चॅम्पियन पाहायला मिळणार आहे. हा उडवलाय चेंडू हवेत आहे, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. बाद. मला वाटतं तुळशीदादा तिथे बक्षीस लावणार होते आणि लगेच बॅट्समन बाद झालाय. म्हणजे कावळा बसला आणि फांदी तुटली. आधी पण तसंच झालेलं. हा चेंडू बघा हवेमध्ये नाचतोय, डोलतोय, जसं आदर्श चषक नाचत डोळत उंच शिखरावरती जाऊन पोहोचले. ते पोहोचवले आमच्या आदर्श मंडळाने, आदर्श सर्व आयोजक मंडळ. सर्वांचे आभार मी मनोज कार्य व्यक्त करतोय. दरवर्षीप्रमाणे ते निमंत्रित करतायत. भाऊसाहेबांनी आम्हाला कॉल केला आणि नक्कीच थोडंसं दुःख होतं की मला अजून कॉल कसा आला नाही, परंतु भाऊसाहेबांनी आम्हाला अचूक वेळेत कॉल केला की मनोज कार्य नाही तर आदर्श चषक स्पर्धा कशी होणार व्यवस्थित. आणि शेवटच्या 2 रजनी दिल्या त्याबद्दल धन्यवाद. पाऊस पण आला होता, परंतु धावांचा पाऊस इथे आता पाडायची वेळ. त्याचं कारण की इथे 4 चेंडू पडलेत प्रेक्षकांनो, 1 गडी बाद झाला, 2 धावा फक्त धावफलकावर. चौबोदा टाळ्यांचा कडकडाट कडकडाट गजर होतोय. हा गजर आहे आदर्श चषकाचा. धानिवली म्हणजे प्रति पंढरपूर. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आणि कमलनाथजी महाराज साहेबांच्या शुभ हस्ते आपण दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडत असतो. हा पुढचा चेंडू या वेळेला बॅकफुटला गेला, काहीसा जागा बनवून टर्न केला, तिथे मात्र चेंडू हुलकावणी देतोय. नशीब की तिथे बलवत्तर बॅकअप होतं. जसं आमच्या तुळशीदादांना बॅकअप अनेकांचं आहे. मग स्वयं असतील, विशालजी राणे असतील किंवा आपले योगेशजी गायकर असतील, बॅकअपची गरज आहे. सचिन भोईर असतील, बॅकअपची गरज आहे. समीर भोईर असतील, बॅकअपची गरज आहे. 4 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. 5 चेंडू पडलेत. 16चं आव्हान आहे चॅम्पियन बनण्यासाठी.
डोंगर नावे समोर. पुन्हा पाऊस आलाय, आला रे आलाय, थेंबा थेंबाने आलाय, थेंबे थांबे तळे साचे. आणि तिथे काय झालंय, पुन्हा एकदा चेंडू शोधतायत. चेंडू निसटतोय, चेंडू निसटतोय. काय शेवट बघा, श्यामदादा कसा शेवट होतोय बघा. आदर्श टाळा वाजवा. पावसाच्या सहरी, पावसाच्या लहरी येत आहेत शेवट करण्यासाठी आदर्श चषकाचा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 7 झालेत, 1 गडी बाद. आता 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 6-9. बरडपाडा सुद्धा आता विचार करू लागला. मगाशी मी ऐकलं, मी म्हणतो की अर्जुनही थांबायचं होतं मैदान. अर्जुन सॅगी बरोबर ना, अर्जुन जर थांबला असता तर मे बी 5 मध्ये 10 झाल्या असत्या. चला फिल्डिंग सेट झालीये, डोंट वरी. पावसाची सर लहर आलीये. 6 मध्ये 9 येतील का? हो, बुंद्यात टेरेल पिच, बोगदा डिलिव्हरी आणि विकेटचं पतन. रनआउट. 5 मध्ये 9. जा लवकर जा. 5 मिनिटात इथे आता धाबांचा पाऊस नाही तर पावसाचा पाऊस पडेल, पाण्याचा पाऊस पडेल. देवाची कृपा आम्हावर असंच म्हणूया आपण. पावसाने कृपा केली बघा. आपली स्पर्धा त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला करण्यास वेळ दिला. पावसाने एक टोकन देऊन गेला होता मगाशी. पाऊस पुन्हा चेंडू खाली. इम्पॅक्ट भाऊ सर सांगतायत की ऑप्टिकच्या बाहेर आहे. मित्रांनो, तुमच्या मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडू नका, साखर झोप घेऊ नका. असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. इझिली घेऊ नका. तुम्हाला चॅम्पियन पद मिळणार आहे, लक्षात घ्या. वर्षभर वाट बघावी लागेल. प्रयत्न करा. 4 चेंडू 9 धावांची गरज. 4-9. इथे लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये जाईल का? गॅप मध्ये नाही. तिथे बॅकअप चांगलं होतं परंतु आधीच्या फिल्डरने कव्हर केलंय. त्या दरम्यान 2 धावा कव्हर केल्या. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जात असताना पोहोचलेली आहे धावसंख्या 9 वरती. 16चं टार्गेट असताना आता 3 मध्ये 7. 3 चेंडू 7 धावांची गरज. हम साथ है. एकदा बोला, हम साथ है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. टेमगाव मैदान, छत्रपती शिवाजी महाराज. आदर्श चषकाची ही स्पर्धा गाजली आहे. त्यामध्ये पावसाने भर टाकली, रंग भरलेत. सप्तरंग. दरवर्षी काहीतरी वेगळं देणारी स्पर्धा. आता मात्र कोण चॅम्पियन असेल 2 पाऊल दूर आहे. एका बाजूला चेंज द गेम खांदारे, दुसऱ्या बाजूला जय गणराय डोंगर नावे. 2 चेंडू 7 पायामध्ये पेड्यात टाकल्या. तिथे प्रशांतला एक कंप्लीट केली. स्ट्राईक कोणाला असेल प्रशांतकडे स्ट्राईक मिळेल बहुतेक. विकेटचं पतन. 1 धाव कंप्लीट. आणि बघा मॅच आली आहे कुठली. 1 मध्ये 6 वरती आली आहे. गोल्डन सिक्सर मारणार का प्रेक्षको? गोल्डन सिक्सर पाहिजे का तुम्हाला? आवाज द्या. कोण चॅम्पियन होईल? डोंगर नावे की खांदारे? आवाज द्या. कोण चॅम्पियन होईल? जो षटकार मारेल तो चॅम्पियन होईल. हर सर जहां झुक जाए वही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा होता है. हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. अरे जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है यार. हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेगा सिकंदर? 1 चेंडू चेसिंग कंपल्सरी. षटकाराची गरज. डोंगर नावे यांना षटकार पाहिजे. नाही. चॅम्पियन चेंज द गेम खांदारे. आदर्श चषक 2026 चॅम्पियन संघ ठरलाय. चेंज द गेम खांदारे. अभिनंदन. रनरअप ठरलाय जय गणराज डोंगर नावे संघ. अभिनंदन. बघा तो जल्लोष, बघा तो आनंद आदर्श चषकाचा. छत्रपती शिवाजी महाराज टेमगाव मैदानामध्ये